श्री स्वामी समर्थ. आज आषाढी एकादशी. असं म्हणलं जातं की भगवान विष्णू 4 महिने क्षीरसागर म्हणजे दुधाळ समुद्रात शेषनागावर झोपतात आणि म्हणून या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात. आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूची खास करून प्रार्थना केली जाते. या एकादशीच्या दिवशी पूर्णवेळ उपवास केला जातो आणि ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे अक्षय फळ प्राप्त होते. सगळं पूर्ण मनोकामना पूर्ण करणारं असे हे व्रत या दिवशी आपण दिवसभर उपवास करत असतो. वारकरी म्हणून ओळखलं जाणारे हजारो भाविक पंढरपुराच्या विठोबाच्या मंदिरात यात्रेसाठी म्हणूनच जातात. तर असा हा जो आषाढी कार्तिकी एकादशीचा दिवस आहे, ह्याला चातुर्मासाचा काळ म्हणतात. आता चातुर्मास सध्या सुरू झाला आहे. मग या 4 महिन्यात काय करायला पाहिजे आणि काय करू नये, तर तेच मी आता सांगणार आहे. चातुर्मासाचा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवसात गूळ, तेल आणि दह्यासोबत तांदूळ, मुळा, वांग, कांदा हे खाण्यापासून दूर राहावं. हिंदू पंचांगानुसार 4 जुलैपासून चातुर्मास सुरू होतो आणि आषाढी शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याच्या काळास चातुर्मास असं म्हटलं जातं. या काळामध्ये अनेक व्रत, उपासना सगळं काही केलं जातं. विविध व्रते केली जातात. हा काळ आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळेच आपण या गोष्टींना महत्त्व जास्त देतो. आता काय करावं आणि काय करू नये, तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पाचन तंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र हे सेवन करायचे. 2 म्हणजे पापांचा नाश आणि पुण्यप्राप्तीसाठी एक भक्त एकदाच जेवण, आयाचित म्हणजे न मागितलेले असे जेवण किंवा उपवास करण्याचे व्रत त्याने ग्रहण केले पाहिजे. 3 म्हणजे तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचं सेवन या दिवसामध्ये करायचं नाही. 4 चातुर्मासामध्ये कोणतेही मंगल कार्य करायचे नाही. 5 पलंगावर झोपू नका, मांस खाऊ नका, मध, गूळ, हिरव्या भाज्या, मुळा, वांगे हे पदार्थ टाळावेत. आता जाणून घेऊया की कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि त्याचे काय महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या या उत्तरार्धात चातुर्मासास प्रारंभ होतो. या पुढील 4 महिन्यांना चातुर्मास म्हणून ओळखलं जातं. चतुर लोकांचा महिना म्हणजेच चातुर्य शिकण्यासाठी असा उत्तम महिना असा ह्याचा शब्दशः अर्थ निघतो. याच कारणामुळे या महिन्यामध्ये भारतभर संत, महात्मे, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात. काही जण या 4 महिन्यांमध्ये कडक उपवास करतात, जपतप करतात. 4 महिन्यामध्ये मनन, चिंतन, वाचन हे करत 4 महिने सत्कारणी पण लावतात. या 4 महिन्यांमध्ये लपलेल्या रहस्याचे अध्ययन करणं खूप गरजेचं आहे. यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो. श्रावणामध्ये गुरूंकडून जाणून घ्या या योग्यता काय आहेत, तर पहिला महिना म्हणजे श्रावण. ह्या महिन्यात श्रवण, मनन, चिंतन, पठण यावर भर द्यावा. नियमांचं पालन करावं. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला गुरुपौर्णिमा येते. सर्व कार्य गुरुच्या सानिध्यात त्यांच्या चरणाशी लीन होतच त्यांच्याकडून विद्या शिकतच करायची. ह्याच महिन्यात रक्षाबंधन येतो आणि सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारायची. ह्या महिन्यात तुम्हाला ते चांगल्या योग्यतेची जाणीव करून देतात. तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आहे, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत याविषयीचं ज्ञानसुद्धा तुमचे गुरुच तुम्हाला करून देतात. आणि म्हणूनच तुलसीदास यांनी म्हटले की एही काली काल न साधन दूजा, योग यज्ञ जप तप व्रत पूजा. तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही त्यासाठी योग्य आहात का याविषयी तुम्हाला गुरु मार्गदर्शन करतात. आता भाद्रपदात काय करायचं, तर तुमचं कार्य निर्विघ्न पार पडले की पुढचा महिना भाद्रपद म्हणजेच भद्र, श्रेष्ठ आणि पद म्हणजे पुढची वाटचाल, श्रेष्ठ वाटचाल करणे. या महिन्यामध्ये कृष्ण पक्षात कृष्ण जन्माष्टमी येते. क्रू धातू म्हणजे क्रियाशीलता. या महिन्यात क्रियाशीलता वाढवण्यासाठी स्वतःला सिद्ध करायचं असतं. गणेश चतुर्थी येते, तेव्हा पूजनात दुर्वा उत्तम मानले जातात. औषधी गुणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा मंत्र त्याला दिला जातो.
भगवद्गीतेचे वाचन आणि श्रवण या महिन्यात केलं जातं. अश्विन महिन्यामध्ये निरोगाचे जीवनाचे सार काय आहे हे पाहिलं जातं. हा तिसरा महिना म्हणजे अश्विन. ह्यामध्ये अश्विनी नक्षत्र असते. गुरु अश्विनी कुमार आहेत. त्यांनी महर्षी च्यवन यांना महान औषधांचा उपदेश करत चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केले. महर्षी च्यवन यांच्याप्रमाणे चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत निरोगी आरोग्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या महिन्यात प्रथम पक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष म्हणून ओळखले जाते. आपली श्रद्धा कायम राखत आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महिना असतो. आणि यानंतर येते ते म्हणजे नवरात्र. संयम आणि नियम पाळण्याचा हा कालावधी. या कालावधीत मातृशक्ती प्रती आदर केला जातो आणि यापासूनच रात्र मोठी होण्यासाठी आरंभ होतो. जर आपण या गोष्टींचे तंतोतंत पालन केले तर विवेकशक्ती, ज्ञानशक्ती आणि पराशक्ती जागृत होते. हाच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करण्याचा क्षण आहे. ह्यात आपल्या आसुरी विचारांवर जय प्राप्त करत प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादेचे आपण पालन करू शकतो. आता क्रियाशील महिना आणि चातुर्मासातील चौथा अखेरचा महिना म्हणजे कार्तिक. ह्या महिन्यात क्रियाशीलता वाढीस लागते. येणाऱ्या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी ऋषीराजा या महिन्यात करतो. समुद्रमंथनादरम्यान ह्याच महिन्यात धन्वंतरी अमृत, अनेक रत्न आणि लक्ष्मी प्रगट झालेली आहेत. नवीन पिकं आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यात आनंद लुटला जातो. अशा प्रकारे गुरुकृपा, श्रेष्ठ आचरण, मनन, चिंतन, संयमी व्यवहार, उत्तम क्रियाशीलता ह्यात आपण याचा वापर करू शकतो. यामुळे मानवातही देवत्वाचा अंश आपल्याला दिसून येतो. चातुर्मासाच्या या महिन्यात क्रियाशीलतेत वाढ होत असल्याने हा महिना खऱ्या अर्थाने मानवासाठी कसोटीचा मानला जातो. तर अशा प्रकारे हे आपण जे काही चातुर्मासामध्ये आपण काय करायचे आणि काय करायचे नाही हे आत्ता ऐकलं. याप्रमाणे या जर गोष्टींचं नियम पालन केलं तर आपल्याला नक्कीच आणि निश्चितपणे आरोग्य प्राप्ती होते आणि आपल्या ज्ञानामध्ये संवर्धन होऊन, वाढ होऊन भर पडते. त्याचप्रमाणे आपण ह्या काळामध्ये जितकं म्हणून स्वतःवरती संयम ठेवता येईल तेवढा संयम ठेवला तर देवत्वाची प्राप्तीसुद्धा आपल्याला होऊ शकते. परंतु त्यासाठी महान जप तप असं काहीही मोठं न करता साधेपणाने जरी केलं तरीसुद्धा त्याची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. तर असा हा चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशीपासून सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशीला त्याची समाप्ती होते. ह्या चातुर्मासामध्ये आपण हे नियम पाळा आणि नक्कीच स्वतःला जितकं म्हणून देवत्व प्राप्त करता येईल किंवा त्या पात्रतेचे बनता येईल याचा आपण विचार करून त्याप्रमाणे वागलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.